कुरगडी येथे विंचू व साप यांचा फार उपद्रव होता. महाराज तेथे गेले. त्या दिवशी पुजाऱ्याच्या भाच्याला विंचू चावला व तो फार विवळत होता. महाराजांनी त्याला स्पर्श केला तेव्हा त्याच्या वेदना नाहीशा झाल्या. महाराजांनी मी येथे असेपर्यंत कोणत्याही सापाने किंवा विंचवाने कोणास दंश करू नये अशी आज्ञा केली व त्याचप्रमाणे महाराज तेथे असेपर्यंत कोणासही दंश झाला नाही. या आज्ञेवरून महाराजांचे सामर्थ्य सर्वांच्या ध्यानात आले. कन्यागतामध्ये कृष्णेला महत्त्व येते. त्यावेळी साधूंच्या स्नानासाठी कृष्णा नदीच्या तीरावर महाराजांनी पुष्कळ सोयी केल्या आहेत. नरसोबाच्या वाडीला महाराज आरतीच्या वेळी अनेक वेळा प्रकट होत व अदृश्यही होत याची प्रचिती बऱ्याच जणांना आली आहे. हे एक अत्यंत पवित्र व जागृत असे अध्यात्म केंद्र आहे. त्याचबरोबर ते सहज सुलभ पुण्यनगरीत मध्यवर्ती ठिकाणी आहे. प्रत्येक भक्तगणांनी येथे जाऊन नतमस्तक व्हावे व श्रींचा कृपाशीर्वाद घ्यावा. जंगली महाराजांची आवडती स्थाने. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी व श्री क्षेत्र गाणगापूर ही दोन श्री सद्गुरू जंगली महाराजांची अत्यंत आवडती ठिकाणे. महाराजांचे गुरु श्री स्वामी समर्थ हे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे अवतार. श्री नृसिंह सरस्वतींचा पूर्ण कृपाशीर्वाद महाराजांना लाभलेला होता. नरसोबाची वाडीत नृसिंह सरस्वती महाराजचे वास्तव्य एक तपाहून अधिक झालेले होते. त्यांच्या तपाने पवित्र झालेल्या तपोभूमीचे व नृसिंह सरस्वतीने केलेल्या चमत्कारचे महाराजांना विलक्षण आकर्षण असायचे. गाणगापूर येथे संगमावर महाराज दिवस न दिवस अनुष्ठानात घालवित असत. अत्यंत बारकाईने पहिल्याच श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनाचा संपूर्ण पगडा श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या जीवनात आढळून येते. ब्राह्म मुहूर्तावर उठणे, स्नान, शुचिता, सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत अनुष्ठान, दुपारी मधुकरी मागणे, विश्रांती, चर्चा, उपदेश, भक्तांच्या अडचणी सोडविणे, 3 वेळा आरती, मृतदेह उठविणे, एकाच वेळी अनेक रूपे धारण करणे, विविध चमत्कार करणे, धातूचे सोने करणे, अडलेल्या भक्तांना साधकांना तीर्थयात्रेच्या निमित्ताने मार्ग दाखविणे, नामवंत सिद्ध तयार करणे, अनेक ठिकाणी वास्तव्य करून तेथे जणू तीर्थक्षेत्रच करणे, समाधीला पुष्पांच्या विमान आसनातून जाणे यावं असे अनेक प्रसंग समान वर्षाची अनुभूती देऊन जातात. वाडीला महाराज आरतीच्या वेळी अनेक वेळा प्रकट होत व अदृश्यही होत याची प्रचिती ही बऱ्याच जणांना आली. तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांच्या आरती वेळी श्री सद्गुरू जंगली महाराज यांच्या प्रेरणेने केलेले श्री गुरुदेव दत्तावरील भजन पद आजही म्हणतात. श्री दत्त भजनमाला व करुणा त्रिपदी या आरती संग्रहात सदरचे भजन पद आढळते. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.